अहमदपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट स्वप्नील व्हत्ते विजय, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक झाले विजयी। जनतेने दिला नवख्या उमेदवाराच्या बाजूने कौल। बहुसंख्य माजी नगरसेवकांच्या पराभव, नवीन उमेदवारांना मतदारांनी दिली संधी। अहमदपूर नगर परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी होऊन आज दिनांक 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला। यात नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीमध्ये भाजपचे ॲडव्होकेट स्वप्नील व्हत्ते यांनी 718 मताचे मताधिक्य घेऊन विजय मिळवलाय, तर प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नगरसेवक अभय मिरकले यांचा पराभव झालाय। एकूणच अहमदपूर नगर परिषदेच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या अध्यक्षपदाच्या तिरंगी लढतीमध्ये नवखे असलेले भाजपचे उमेदवार स्वप्नील व्हत्ते हा जनतेचा उमेदवार बनल्याने त्यांनीही विजयाला गवसणी घातलेली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी उमेदवार अभय मिरकले यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी उमेदवार कलीमोद्दीन अहमद हे 3ऱ्या नंबरवर गेलेले आहेत। नगरसेवकांमध्ये सर्वाधिक 16 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात गेल्यात, तर भाजपला 3 जागा मिळालेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आघाडी मिळून काही जागांवर समाधान मानावं लागलं। पराभूत उमेदवार यामध्ये माजी नगरसेवकांचा समावेश आहे। यात मागच्या 3 टर्मपासून सतत विजयी राहिलेले डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष चंदूभाऊ पुणे, संतोष शेप, अभय मिरकले, बाळू लखनगिरे, बाळू आगलावे, बाळू कासनाळे, अभिजित माने, गफार लालखा पठाण, सय्यद मुन्ना नळेगावकर या नगरसेवकांचा पराभव झाला आहे। तर आपली विजय परंपरा कायम राखण्यात सादिक चाऊस, संदीप चौधरी, राहुल शिवपूजे, अमित रेड्डी, प्रदीप उर्फ मुन्ना कांबळे हे यशस्वी झालेले आहेत। तर देवकाते, निखिल कासनाळे, किशोर कोरे, हालसे, मुजम्मिल सय्यद, अझहर बागवान, हुसेन मन्यार, आशिष तोगरे, डॉक्टर मजगे यांना पहिल्यांदा संधी मिळाली आहे। एकूणच झालेल्या या निवडणुकीमध्ये मतदारांनी प्रस्थापित नगरसेवकांना नाकारून नवख्या नगरसेवकाच्या बाजूने कौल दिलेला आहे। यात माजी नगराध्यक्ष चंदू पुणे यांचा मातोश्रीच्या अवघ्या 20 मतांनी झालेला पराभव चटका लावणार आहे, तर प्रभाग 1 मध्ये 9 मतांनी राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झालाय। असाच थोड्या मतांनी अलगुलेचा पराभव झालेला आहे। आता यापुढे राज्याचे सहकार मंत्री यांच्या गटाचे सर्वाधिक नगरसेवक असल्यामुळे भाजपचा नगराध्यक्ष असला तरी वर राज्यात राष्ट्रवादी भाजप सेना युती असल्यामुळे काँग्रेस भाजप युतीचे सरकार नगरपालिकेमध्ये विराजमान होणार आहे, एवढं मात्र नक्की।